आणि आता जाऊयात चंद्रपूरमध्ये, कारण इथं महापालिकेचा रणसंग्राम रंगणार आहे पुढच्या काही काळामध्ये. माझे प्रतिनिधी मिलिंद भागवत चंद्रपुरामध्ये आहेत आणि तिथून जाणून घेऊयात की लोकांच्या अपेक्षा काय आहेत, उत्तर नेते काय देतात गेल्या 5 वर्षांच्या कारभाराबद्दल. नमस्कार. रणसंग्राम महानगरपालिकेचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत चंद्रपूरमध्ये आणि ही अशी महानगरपालिका आहे की ज्या महानगरपालिकेकडे विशेषत्वाने महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण एक केंद्रातला खूप दिग्गज मंत्री आणि एक राज्याचा अर्थमंत्री हा या महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहतो आणि म्हणूनच या महानगरपालिकेची राजकीय समीकरणं काय आहेत, तिथले प्रश्न काय आहेत, तिथल्या समस्या काय आहेत, याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष आहे. आणि आता निवडणुका आहेत. राजकीय नेते दरवर्षी काही ना काहीतरी आश्वासनं देत असतात, मात्र ती पूर्ण करतात का? आपण आज थेट राजकीय नेत्यांना समोर बोलवलंय. माझ्या समोर आहे चंद्रपूर मधली जनता, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि चंद्रपूर मधले नागरिक, आणि ते आपण थेट प्रश्नांच्या माध्यमातून या नेत्यांना विचारणार आहोत की त्यांनी काय केलं आणि त्यांना काय करायचं आहे. आपण परिचय करून घेऊयात. आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सुनीता लोढिया, भाजपचे ज्येष्ठ नेते देवराव भोंगळे, यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वैद्य आहेत आपल्यासोबत, आणि प्रहारचे प्रदीपजी उर्फ पप्पू देशमुख आहेत आपल्यासोबत. शिवसेनेचे नेते, त्यांनी असं सांगितलं होतं की ते येतील, कदाचित कार्यक्रम सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात येतील, त्यावेळेला आपण त्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेऊ. सुरुवातीला आपण सत्ताधाऱ्यांच्याकडनं जाणून घेऊयात की खरंच काय त्यांनी मागच्या काही वर्षात केलं आणि म्हणून ते पुन्हा एकदा लोकांकडे जाऊन त्यांना सांगतायत की आम्हालाच मतं द्या. काय केलं गेल्या काही काळात? या चंद्रपूर शहराचा विचार करता या चंद्रपूर शहराला 125 वर्षाचा इतिहास आहे आणि या 125 वर्षामध्ये जर आम्ही 4 वर्ष सोडले तर सतत 121 वर्ष या शहरामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून साधारणतः 2200 करोड रुपयाच्या वरच्या विकासाची कामं सुरू आहेत. मग या शहरामध्ये आपण कुठेही जा, प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहे, गटारांची कामे सुरू आहे. या शहरामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं. या शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली आम्ही. या शहरामध्ये जो बाबूपेठचा ब्रिजचा प्रश्न होता, गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती, परंतु तो बाबूपेठच्या पुलाचा प्रश्न आता निकाली निघाला आणि साधारणतः 63 करोड रुपयाचं बाबूपेठचं पुलाचं काम सुरू होत आहे. खरंच हे सांगतायत एवढी कामं केली त्यांनी, कोट्यवधी रुपयांची. सर्वप्रथम तर मला खरंच अतिशय आश्चर्य वाटत आहे की एवढं मोठं खोटं एखाद्या मीडिया समोर भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतात. आज इथे रणधुमाळी रणसंग्राम महानगरपालिकेचा आहे आणि काँग्रेसमधून बीजेपीत घातलेली महापौर त्यांची असताना जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना इथे का आणलं भारतीय जनता पार्टीने, हा एक महत्वाचा प्रश्न. आणि मी ऑन प्रूफ सांगते, मी मावळत्या नगरपालिकेचे नगरसेविका आणि उगवत्या महानगरपालिकेचे नगरसेविका म्हणून सुद्धा आहे. ज्यावेळेस नगरपालिका मावळत होती त्यावेळेस अख्ख्या चंद्रपूर शहरामध्ये सिवरेजचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं आणि त्यामुळे संपूर्ण शहर किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील खोदलं गेलेलं होतं. एकही रस्ता व्यवस्थित नव्हता. ही सत्य परिस्थिती आहे. आणि पहिली महापौर म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेला मान मिळाला. काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी जो दावा केलाय की त्यांनी गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात कामं केली, रस्त्यांची कामं केली, ती केलेत का नाही केलेत? हे माझ्याजवळ प्रूफ आहे. महानगरपालिका झाल्यानंतर काँग्रेसची सत्ता असताना 2012ला जो पूर आला, महापूर आला, त्या पुरामध्ये जे काही वाचलेले रस्ते होते ते सुद्धा वाहून गेले आणि सन्माननीय पृथ्वीराजजी चव्हाण सीएम असताना कोट्यवधी रुपये या शहराच्या विकासाला दिले. आणि हे सगळं त्याची गाथा. आणि आज तुम्ही शहरामध्ये ज्या रस्त्यांनी आले तेच त्या काँग्रेसच्या काळात जा बिलकुल, आणि सुरू सुद्धा आहे. संपूर्ण चंद्रपूरच्या जनतेला आपण विचारा आणि आपणही चंद्रपूर शहरात जाऊन बघा. या शहरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये विकासाची कामं सुरू आहे आणि जर यांनी जर कामं केली असते तर ते कामं जनतेला दिसले असते. आज शहरात तुम्ही कुठेही जा, यांनी आता सिवरेज प्लांट बद्दल बोलले. मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा यांच्या सरकारने पंचशताब्दी निमित्त 25 करोडची घोषणा केली होती, त्यापैकी 250 कोटीची घोषणा केली होती. त्या 250 कोटीमध्ये यांनी 100 कोटी रुपयाचा सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सुरू केला होता. जनतेला विचारा, तो सिवरेज प्लांटचे पैसे खड्ड्यामध्ये गेले. 100 कोटी पाण्यात मिळवण्याचं काम यांनी केलं. बरं, मी येतो परत तुमच्याकडे. वस्तुस्थिती अशी आहे की दोघंही चुकीचं बोलताय. मुळात ग्रामीणचे अध्यक्ष या ठिकाणी आले, यांनी जर सक्षम होते 2.5 वर्ष, यांचं राज्यात केंद्रात सरकार आहे आणि काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीने काहीच केलेलं नव्हतं,
यांनी जर केलं तर यांच्या महापौर आज इथे हजर राहायला पाहिजे होत्या, उपमहापौर आहे यांचे, ते हजर राहायला पाहिजे होते. आज ही स्थिती आली आहे या शहरावर की यांनी केंद्राचे मंत्री, राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी असताना यांच्या सक्षम असले पाहिजे. राष्ट्रवादीचा कोणताही मंत्री नाही, आमदार नाही, गावात खासदार नाही, परंतु राष्ट्रवादी स्वबळावर या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढते. हे जे 250 कोटी 300 कोटीचं म्हणताय, 250 कोटी पंचशताब्दीच्या निमित्ताने दिले गेले, त्याचं सगळ्यात मूळ असं आहे की ज्या ज्या ठिकाणी औष्णिक वीज केंद्र आहे त्या त्या ठिकाणच्या जनतेला प्रदूषणाचा आणि उष्णतेचा फार त्रास होतो. हे गृहीत धरून आमचे नेते सन्माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री होती, त्यांनी 5 पैसे राज्यातल्या वीज बिलावर लावले होते. त्या 5 पैशातनं हा निधी जिथे जिथे औष्णिक वीज केंद्र आहे त्या ठिकाणी द्यायचा होता, त्याच्यातला निधी होता. सन्माननीय देवरावजी बोलले की त्या शिवरेज त्याच्यामध्ये घेतलं. शिवरेज हा प्रकरण जुनं आहे, शिवरेज मध्ये काँग्रेसची चूक आहे, शिवरेज हा बोगस झालेला प्लांट आहे. त्यानंतर आज 20 वर्षापासून चंद्रपूर नगर शहराला यांचे आमदार राहिले, जे आज राज्याचे अर्थमंत्री 15 वर्ष त्यांनी घेतले, 2 वर्षापासून सतत 2 टर्म पासून त्यांचे आमदार आहे, पण चंद्रपूर शहराला पाण्याची व्यवस्था नाही. म्हणजे दोघंही चुकीचं म्हणतात असा तुमचा दावा आहे, काय म्हणणं आहे? खरं म्हणजे यांच्यामध्ये सत्ताधारी कोणी नाही आणि विरोधक कोणी नाही. नगरपालिका 10 वर्ष असताना, महानगरपालिका 5 वर्ष असताना हे सगळे सोबत होते सत्तेमध्ये, कोणीही विरोधात कधी मुद्दे उचलले नाही. एक गोष्ट, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे हे खुद्द अर्थमंत्र्यांनी, महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खरं म्हणजे हे कबूल केलं की या महानगरपालिकेत भ्रष्टाचार आहे. त्यांनी एक मोठा निधी शहरातील रस्त्याच्या बांधकामासाठी दिला आणि तुम्ही काँग्रेसच्या आणि भाजपच्या लोकांनी सांगावं की तो निधी त्यांनी महानगरपालिकेला दिला नाही, पीडब्ल्यूडीला दिला. महापौरांच्या घराजवळ एका प्राथमिक शाळेचा पूल तुटला होता, पोरं पडायला लागले होते आणि तिथंच माझे नगराध्यक्ष असलेले लोडिया मॅडमचं पण घर आहे. त्यांनी साध्या पुलाची 10,000 रुपये खर्च करून डागडुजी केली नाही, शाळा भकास केली. आणि हा कोणता, हे जे बोलतायत ते अतिशय खोटं बोलतायत आणि मला वाटतं की त्यांना पण खोटं बोलून रेटून टाकायचं ती आता सवय झालेली आहे. वस्तुस्थिती काय तुम्ही सांगा, वस्तुस्थिती काय ते सांगा. तुम्ही केलेत का 10,000 रुपये खर्च आणि पूल दुरुस्त केला का? बिलकुल केलेले आहे. त्यांनी परत तुटल्यानंतर केलं असेल. लोकांनाच विचारूया ताई, आपण लोकांना विचारूया की याच्यातली वस्तुस्थिती काय. मी येतो, याच्यातली वस्तुस्थिती काय ती आपण लोकांच्याकडनं जाणून घेऊया. काय याच्यातली वस्तुस्थिती आहे? वस्तुस्थिती ही आहे की महापौर जे आमच्या एरियामध्ये राहतात, आमच्या एरिया लगेच आहे दत्तनगर म्हणून, तिथे काहीच झालं नाही 25 वर्षामध्ये. किती शहरात झालं, महापौरांच्या स्वतःच्या एरियात नाही, त्यांनी त्यांच्या इकडे नेला ना निधी, मंजूर निधी त्यांनी पडवला तिकडे, हे तितकेच खरं आहे. आणखीन कोणाला बोलायचं याला जोडून बोला. मला या 2.5 वर्षात विकास दिसला इकडे, याच्यापूर्वी काही दिसला नाही. अच्छा, त्यांचं म्हणणं आहे की 2.5 वर्षात विकास दिसला, याच्यापूर्वी दिसला नाही. बोला. आमच्या शहराचे राज्याचे अर्थमंत्री असताना होल्डिंग लागतात आणि सगळ्या वर्तमानपत्रातही आणि मीडियावरही येतात का कोटीच्या कोटी रुपयाचे कामं सुरू आहे, पण ह्या शहराला अद्यापही स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आणि जे पाप काँग्रेसने केलं होतं सिवेज वॉटरचं, यांची सत्ता असताना सुद्धा यांनी त्याच्यावर सिमेंट टाकले आणि आपले कार्यकर्ते पोहोचले 30% वर. हे 2200 कोटी जे सांगतात यांनी या शहराला नाही दिले, आपले कार्यकर्ते पोहोचण्यासाठी दिले आहे. म्हणजे आता सिवेज प्लांट नावाची कुठली गोष्ट अस्तित्वात नाही. नाही, सिवेज प्लांट अस्तित्वात आहे. दोन्ही प्लांट 2 नदीच्या पात्रात आहे आणि काँग्रेसनं गड्डे केले आणि त्यांनी बीजेपीने त्याच्यावर रस्ते केले. म्हणजे दोघांनी आपले एकामेकाचे पाप धुतले आणि जनतेच्या पैशाचा चुराडा केला ह्या दोन्ही पक्षांनी. आपण आपल्या बरोबर काही पत्रकार आहेत, मी येतो भाऊ तुमच्याकडे, त्याबरोबर काही पत्रकार आहेत. सिवेज प्लांटची वस्तुस्थिती काय सांगा. आणि प्रत्येक जण, याच्यातली गंमत कशी आहे माहितीये का, की प्रत्येक जण दुसऱ्याला असा दावा करतो की तो कसा खोटा आहे आणि मी कसा बरोबर आहे. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच ते शिवरेज प्लांट बघून आश्चर्य व्यक्त केलं होतं की नदीच्या पात्रात हा शिवरेज प्लांट बांधला कोणी नेमका. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथली महानगरपालिका ही गंमतच आहे. कुणी विरोधी पक्ष नाही, कुणी सत्ताधारी पक्ष, सगळे मित्र आहे. इथे गोल्डन गँग म्हणून प्रसिद्ध होती या महानगरपालिकेत. तिथले काँग्रेसचे 12 नगरसेवक होते. आणि मुख्य म्हणजे विनोदाचा प्रश्नच आहे की जी महिला काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आली ती नंतर 2.5 वर्षानंतर भाजपची महापौर झाली. आणि ती भाजपची महापौर झाल्यानंतर अर्थमंत्र्यांनी जो निधी दिला 2200 कोटी देवरावजी बोगणेच्या मुलाला, त्या महापौरांवर विश्वास ठेवला नाही, तो निधी पीडब्ल्यूडीला दिला. म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक जे म्हणून की लिकेजेस आहे. म्हणजे खुद्द अर्थमंत्र्यांनी केलंय, हे कबूल केलं की बा आमची जी महापौर आहे ती लायक नाही किंवा तिथे भ्रष्टाचार आहे. हा सगळा विनोदाचा प्रकार आहे. आणि चंद्रपूर शहरात शिवरेज प्लांट असो किंवा आता जे सिमेंटचे रोड होतात, लोडिया म्हणलं म्हणतात ते बरोबर आहे, कारण शिवरेज प्लांटच्या निमित्ताने जे चंद्रपूर शहराचे सर्व रस्ते खोदलेले होते त्याच काळात काही निधी आला होता आणि आता कामं सुरू झाले. ठीक आहे, सुधीर भाऊनी सुद्धा पुष्कळचा निधी आणला आहे, परंतु आम्हीच काम केलं किंवा अशा दाव्यात काही अर्थ नाही. आपल्यासोबत आता शिवसेनेचे नेते
किशोर जोरगेवार सहभागी झालेत. किशोरजी, आम्ही मगाचपासून तुमची वाट बघत होतो. मधल्या काळात यांनी असे दावे केले की यांनी काही 100 कोटी रुपये आणले. ताईंचा असा दावा आहे की यांनी नुसते कागदावरतीच आणले, खरे तर आमच्याच काळात आणले होते. आणि नंतर सगळ्यांनीच असं म्हटलंय की सिवरेज प्लांट वगैरे जे काही सगळं आहे, आता तर पत्रकारच म्हणाले की सिवरेज प्लांट आहे तो कागदावरतीच आहे. तुमची काय भूमिका आहे या सगळ्यात? म्हणजे राज्यात तुम्ही बरोबर आहात, इकडे बरोबर आहात का नाही आहात, काय आहे? चंद्रपूर शिवसेनेच्या वतीने सगळ्यात पहिले आम्ही घोषित केलं की आम्ही या ठिकाणी स्वबळ निवडणुकीला सामोरे जाऊ. त्याच्यामुळे राज्यात काही असलं तरी शिवसेना या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहे. आणि भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या पाठोपाठ 60 उमेदवार शिवसेनेने या महानगरपालिकेमध्ये दिलेले आहेत. दुसरा जो मुद्दा तुमचा आहे फंडच्या बाबतीतला, या ठिकाणी निधी आलेला आहे. मी मागेही बोललो, आताही बोलतो, 4000 कोटीपेक्षा अधिक निधी या जिल्ह्यामध्ये आलेला असं सांगितलं जातं. पण तुम्हाला एक तरी व्यक्ती दाखवा ज्यांनी 4000 रुपये तरी या निधीमधून सामान्य चंद्रपूरच्या माणसांनी कमवले असेल, एक माणूस दाखवा. असा तुमचा दावा आहे की याच्यातले 4000 रुपये सर्वसामान्य चंद्रपूरकरांना मिळाले नाहीत? आमचा नेहमीचा विचार राहिला आहे की जो चंद्रपूरच्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना जे जे काम आहे ते स्थानिकांना मिळालं पाहिजे, हे मिळत नाही. भारतीय जनता पक्षाचे जे प्रतिनिधी आले त्यांना विचारणं आहे की ते सांगतात की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी 2200 कोटी आणि यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी लिहिलं आहे 2600 कोटी. आता तुम्ही 2600 कोटीचा निधी आणला, तुम्ही या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहे, वित्तमंत्री आहे, मग याची तुम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केले का? फक्त 2600 कोटी रुपयाचा निधी आणून लोकांची दिशाभूल करायची. आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये यांनी जो जनतेवर भरमसाठ जो कर लादला आणि त्याच्यामुळे जनतेची जी पिळवणूक केली, आणि म्हणून आता आपण हे यांना विचारा की तुम्ही यावेळेस तुम्ही जो कर बसवला, लोकांची लुटमार केली, याला जबाबदार बीजेपी आहे. सर्वात आधी मी देवराजी भोंगळे यांना विचारू इच्छितो, जे त्यांनी म्हणले की म्हणजे बावपेठच्या जो पूलसाठी एवढे कोटी आले. मला म्हणायचं आहे की बावपेठच्या पूलला त्यांनी 4 वेळ भूमिपूजन केलं, 4 वेळा भूमिपूजन झालं, काम सुरू झालं नाही. हा कोणता विकास आहे? आणि दुसरा मुद्दा माझा हे आहे, आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री ते म्हणत आहे त्यांना नाव दिलाय विकास पुरुष, लोक पुरुष हे नाव दिलाय. त्यांनी तर स्वतःचाच विकास केला 1.5 वर्षामध्ये, लोकांचा काय विकास केला? त्यांचं असं म्हणणं. मी आपल्याला सांगू इच्छितो, एखादी महानगरपालिका स्वतःच्या स्व उत्पन्नातून शहराचा विकास करू शकत नाही. माझा काँग्रेस राष्ट्रवादीला सवाल आहे की गेली 15 वर्ष आपण या राज्यामध्ये सत्तेमध्ये होता, पण गेली 15 वर्ष आपण या शहराचा विकास करू शकलात नाही. पण जेव्हा सत्ता परिवर्तन झालं, सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री झाले आणि तेव्हा राज्याच्या मदतीतून या शहराचे विविध विकास कामे सुरू आहे. आता यांनी प्रश्न केला की विकास कामे कुठे दिसतात. मी आपल्याला सांगू इच्छितो, आता एका प्रेक्षकांनी म्हटलं की बाबूपेठ ब्रिज यांनी 4दा भूमिपूजन केलं. त्यांना मी आठवण करून देतो की बाबूपेठचं ब्रिज 1 महिन्यापूर्वी भूमिपूजन झालं आणि 63 कोटी रुपये. बाबूपेठचं ब्रिज म्हणजे कापूस कोंड्याची गोष्ट होती. काँग्रेसचे अनेक मंत्री आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, सर्वांनी त्या ठिकाणी घोषणा केल्या, पण बाबूपेठ ब्रिजचा प्रश्न हा सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्या माध्यमातून निकाली निघाला. सर, सबसे बड़ी समस्या ये है कि जब इलेक्शन आता है तब बाबूपेठ ब्रिज का उद्घाटन होता है. अभी 4 बार नारियल फूट चुका है. अभी महानगरपालिका का बताओ, क्या सभी राजनीतिक पार्टियां इसी तरह से काम करती है कि जब आता है तो हर एक राजनीतिक दल इसका मुद्दा उठाता है? जो विकास पुरुष का दावा है कि मैं विकास पुरुष हूं, मैं ये कर रहा हूं, सबसे बड़ी बात है वो बोलते हैं केंद्र में मेरी सरकार है, राज्य में मेरी सरकार है, तिजोरी की चाबी मेरे पास है. जब तक कांग्रेस को अगर बीजेपी सत्ता में नहीं आएंगी तब तक मैं विकास फंड नहीं दूंगा. मैं इनसे एक चीज पूछना चाहता हूं कि महानगरपालिका में अगर इनकी सत्ता नहीं आती है तो क्या फंड ये देंगे की नहीं देंगे? बाबूपेठ उडान पूल म्हणजे चंद्रपूर शहराचं राम मंदिर झालंय. निवडणूक आल्या की बाबूपेठ उडान पुलाचा मुद्दा नेहमीच होतो. कुठलाही पक्ष असो की मला एक सांगा, आपण पुढच्या विषयाकडे बोलूयात. इकडे भूमिगत गटार योजना नावाची एक योजना बऱ्याच वर्षांपूर्वी मी ऐकली होती. आज मी जे काही बघतोय त्याच्यात फारसं कुठे भूमिगत गटार योजना नावाची गोष्ट काही अस्तित्वात दिसत नाहीये, आहे का? ती योजनाच भूमिगत झालेली आहे. योजना, हे वाक्यच जबरदस्त आहे. मी आणखीन 3 प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येणार आहे. भूमिगत गटार के बारे में जो है, यहाँ पर कांग्रेस जो है सक्षमता से काम किया है. और रही बात अभी इसी मुद्दे को लेके यहाँ के बीजेपी के जो नगर सेवक है एक चीज बोल रहे कि हमने 227 करोड़ रुपए का जो प्रावधान है अमृत जल योजना के तहत किया हुआ है, उसका ये फायदा उठाने की कोशिश कर रहे हैं. लेकिन मैं आपके माध्यम से देवराव भोंगड़ी जी से पूछना चाहता हूं, क्या आपके अभी बजट में 1 भी रुपए का अमृत पानी के लिए जो है अमृत पानी के लिए तरतूद किया गया है की नाही? मला सांगा, भूमिगत गटार योजना भूमिगत झाली, इतकी वाईट स्थिती? काँग्रेसच्या कालखंडामध्ये सारे विकास काम भूमिगत झाले. आता या शहराचा विकास भाजपच्या काळामध्ये आम्ही करत आहोत. आणि कुठलाही विकास
भूमिगत झालेला नाही. जे 2.5 वर्षामध्ये काँग्रेस सरकारनी आणि काँग्रेसच्या महानगरपालिकेने जो विकास केला त्याच रस्त्यावरून हे चालत आलेले आहे. कुठे भूमिगत झालेला आहे विकास? नाही, भूमिगत गटार योजनेमध्ये सर्वांनी मिळून मोठ्या प्रमाणात स्वतःचे जे काही तिथला जो निधी आहे तो स्वतःच्या घरामध्ये भूमिगत केला आहे, सत्य आहे. दुसरं असं की तुम्ही लोकांना साधे प्रश्न विचारा. तुमच्या घरासमोरची नाली किती वर्ष झाले साफ नाही झाली? तुमच्या घराला नियमित पाणी, तुमच्या नळाला नियमित पाणी येत आहे का? तुमच्या 15 दिवसात नाही येत आहे. तुमच्या शहरामध्ये प्रसाधनगृह आहेत का? तुमच्या शहरातल्या प्राथमिक शाळेची व्यवस्था काय आहे? अहो, अर्थमंत्री महोदय 3 लाख कोटीचा निधी सांभाळतात. 2 कोटी रुपयाची सिटी स्कॅन मशीन आणण्यासाठी 2.5 वर्ष लागले. निवडणूक येऊ द्यावी लागली आणि त्यानंतर मोठे मोठे होर्डिंग लागले आणि 2.5 वर्ष लोकांचा अपघाताने मृत्यू झाला. ही शोकांतिका आहे. अशी होर्डिंगबाजी करायची असते? एक खूप वस्तुस्थिती प्रामाणिकपणे त्यांनी सांगितले, तटस्थपणे. आणि 3-4 जे या विषयातले आणखी महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे खरंच गटार साफ होतं का? एकीकडे रस्ते खूप चांगले केल्याचा दावा केला जातो, पण गटार तर रस्त्यावर वाहत आहेत. काय नेमकी याच्यातली वस्तुस्थिती आहे? महापालिकेची आरोग्य सुविधा कशी आहे? या सगळ्याबद्दल आपण या सगळ्यांच्याकडनं, नेत्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा रणसंग्राम महानगरपालिकेचा. संग्राम महानगरपालिकेचा मध्ये ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांना एकदा स्वागत. त्यापूर्वी 2-3 प्रश्न आले होते. एक म्हणजे अचानक सिटी स्कॅन मशीन आलं ते कुठून आलं? दुसरं म्हणजे इतके वर्ष भूमिगत गटार योजना ती खरंच पूर्णपणे भूमिगत झाले, त्याच्यातली वस्तुस्थिती काय? आणि काही जणांनी असं म्हटलं होतं की सुधीर मुनगंटीवारांना बाकी महाराष्ट्र विकास पुरुष म्हणून ओळखतो, पण चंद्रपूरचा विकास काही झालेला नाही. सगळ्यात पहिल्यांदा सिटी स्कॅन मशीन 2.5 वर्ष लागली एक सिटी स्कॅन मशीन आणायला. बघा, गेल्या 15 वर्षापासून राज्य शासनाच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी कोणतेही पाऊल उचललं गेलं नाही. आणि जेव्हा सत्ता परिवर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन आली. आपण म्हणतो 2.5 वर्ष लागले, ठीक आहे, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की जो विकास 15 वर्षापासून थांबलेला होता त्या विकासाला गती देण्याकरिता 2-2.5 वर्षाचा कालावधी लागतो. मला सांगा की जो लोकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की भूमिगत गटार योजना जी भूमिगत झालेली आहे, अतिक्रमण जी 2 वेळेला काढून टाकली, परत तशीच्या तशीच अतिक्रमण झाली. कधी लोकांनी चांगल्या रस्त्यांवर फिरायचं, अतिक्रमण मुक्त भागात फिरायचं? चंद्रपूर शहरामध्ये रस्त्यांचे, नवीन गटारांचे कामं सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण येत आहे ते अतिक्रमण सुद्धा काढलं जाईल आणि रस्ता मोठा होत आहे. चंद्रपूर की भोंगळे साहेबांना चंद्रपूर महानगरपालिकेचं नॉलेज नाही आहे, कारण की ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे, ग्रामीण भागात फिरतात. सत्य परिस्थिती म्हटलं तर आज चंद्रपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर शहरामध्ये गेली 20 वर्षापासून आमदार आहेत इथे स्थानिक, जे आज मिनिस्टर आहे. आणि दुसरं म्हणजे मी एक स्थानिक इथे 20 वर्षापासून नगरसेविक आहे. माझा मुख्य मुद्दा इथे शहरामध्ये वाढतं अतिक्रमण आहे. याच्यामध्ये हा मुद्दा चुकीचा ठरणार नाही की याच्यामध्ये मंत्री सुद्धा आणि यांच्या महापौर सुद्धा त्याच्यात सहभागी झालेले आहे. मी शहरातील मुख्य बिल्डिंग अशा काही दिलेल्या आहे. गेली सतत 3 वर्षापासून ती यादी तयार करून. अतिक्रमणांच्या विषयात तुम्ही रस्त्यावर उतरलात? आम्ही अतिक्रमणाच्या विषयाला आमचा नेहमीच विरोध राहिलेला आहे, परंतु ह्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची गेल्या 2.5 वर्षापासून सत्ता असताना कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. मी उशीर आलो. टॅक्सची दरवाढ जी अन्याय पद्धतीने केली त्याच्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्यांनी घरी बैठक घेतली आणि सांगितलं, स्वतःचे मोठमोठे फलक लावून सांगितले की आम्ही करवाढ रद्द केलेली आहे. अन्याय पद्धतीने 10-15 पट वाढवलेली टॅक्स सुद्धा गृहमंत्र्यांनी केलेली. आपल्या बरोबर काही व्यापारी आहेत, आपण पाठीमागे व्यापाऱ्यांच्याकडे जाऊया, त्यांना विचारूयात की काय याच्यातली वस्तुस्थिती आहे. झालं? चंद्रपुर शहर में म्युनिसिपैलिटी के 3-4 काम होते हैं मेन: बिजली, पानी, रास्ते, शिक्षण, गटार, साफ सफाई. इन सब कामों में पहले से बेहतर है, नो डाउट, इसमें कोई दो मत नहीं है. मैं कोई राजकीय आदमी नहीं हूं, लेकिन इस मामले में सभी को आप पूछ सकते हैं, जो जिस पार्टी का है वो उस पार्टी के विषय में बोल रहा है. लेकिन ये वस्तुस्थिति है कि यह विकास हुआ है. लेकिन कुछ समस्याएं हैं. जो टैक्स है, टैक्स के बारे में व्यवसाय करे हमारे ऊपर व्यापारियों के लिए, ये हमें हटना चाहिए. और जो कोई भी पार्टी यहाँ सब मौजूद है, अगर वो कोई बोलते हैं कि हम टॅक्स कम कर देंगे, हम व्यवसाय कर हटा देंगे, तो हम उनको साथ देने को तैयार हैं. विकास म्हटलं जाते तर विकास म्हटलं ते मोठे रोड आणि जे मेन रोड आहे त्यांचा विकास होतो आणि गली गुच्च्यात मध्ये आणि जे काही असे बाहेर वस्ती झालेली आहे तिथे काहीच विकास झालेला नाही. आज आम्ही हवेली गार्डन एरियामध्ये राहतो. आज 11 वर्ष झाले आम्हाला राहून. त्याच्या आधीपासून 20 वर्ष झाले लोकांना राहून. तिथे नाल्या नाही, नळ नाही, सफाई नाही. कधीतरी आम्ही त्यांना 3 वेळ जाऊन सांगतो, तेव्हा 1 वेळ 2 माणसं पाठवतात.
2 तासात काम करून निघून जातात. आमच्याकडे पाणी तर नळाला येऊनच नाही राहिलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की आम्ही नगर परिषदचं हे करते, पण आमच्या वडगाव नंबर 8 मधून अजूनपर्यंत कुठे नाल्या साफ नाही झालेल्या आहे. कोणी वार्ड मेंबर जे आहेत बीजेपीचे आहे, काँग्रेसचे आहे, अजूनपर्यंत आमच्या कोणाच्या दार पाणीच येत नाही ना भाऊ, काय करायचं तुम्ही सांगा की जरा. टॅक्स बद्दल सांगू इच्छितो. या ठिकाणी बऱ्याच टॅक्स बद्दल मुद्दा उपस्थित केला. मी आपल्या माध्यमातून यांना विचारतो की जेव्हा चंद्रपूरच्या महापौर संगीत अमृतकर ताई होत्या तेव्हा यांनी सर्वे केला आणि त्यांच्याच कालखंडात त्या टॅक्सच्या आकारण्याला मान्यता दिली आणि हेच लोक चोराच्या उलटा बोंबा आम्हाला सांगत आहे. दुसरा विषय पाण्याचा विषय. या शहरामध्ये पाण्याच्या विकासाकरिता 327 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. मला आपल्याला सांगायचं आहे की 15 वर्ष सत्तेत ते होते, आम्हाला 2.5 वर्ष झाले. एखादी योजना मंजूर करून इम्प्लिमेंटेशनला वेळ लागते. काही 15 वर्ष तुम्ही सत्तेत होतात, पाणी का नाही बाजूबाजूच्या 2 गल्ल्यांमध्ये मी आधीच म्हटलं देवरावजींना चंद्रपूर शहराचं नॉलेज. पण पाणी बाजूबाजूच्या 2 गल्ल्यात एकात येतं एकात नाही, ही तर वस्तुस्थिती आहे का? मी हाऊसमध्ये नगरसेविका म्हणून आहे आणि स्वतः काँग्रेस पक्षांनी टॅक्सच्या मुद्द्यावर सतत 13 दिवस उपोषणाला बसलो आम्ही. आणि हे जे सांगतात ना की आधीच्या महापौरांनी आमच्या काँग्रेसच्या नगरसेविकेला पळवून यांनी महापौर केलं आणि त्यांनी हा विषय त्यांच्या नातेवाईकाला 6 करोड रुपये दिल्या गेले आणि त्यांच्याकडनं वदवून घेतलं की 40 करोड रुपये आम्ही जनतेकडनं वसूल करू. आज आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेले आहे काँग्रेसची सत्ता आली तर जुन्या दराप्रमाणे आम्ही टॅक्स लावणार आहोत. तुम्ही विरोधक बाजूच्या एका गल्लीत पाणी येतं दुसऱ्या गल्लीत नाही, तुम्ही काय करता विरोधक म्हणून? या ठिकाणी जी माहिती दिली जाते सगळ्या लोकांकडनं ती अतिशय अर्धवट आहे. मी जलबिराजी ज्याला जलपुरुष म्हणतात राजन सिंग त्यांचा जिल्हा कोऑर्डिनेटर आहे. गेल्या 20 वर्षापासून चंद्रपूरच्या पाण्यासाठी याच मुनगंटीवारांशी मी भांडतोय. यांची 98ला सरकार असताना 38 कोटीची योजना यांनी आमच्या माथी मांडली. या लोढिया त्या भाजपच्या नगराध्यक्ष होत्या, त्या काँग्रेसमध्ये आल्या आणि ती 38 कोटीची योजना आम्हाला दिसली तर नाहीच, असाच गाजावाजा केला. आता अमृतचा जसा करणार आहे. 45 कोटीचं चंद्रपूर महानगरपालिकेवर त्याचं कर्ज आहे. 9 कोटी रुपये आतापर्यंत त्याच्या निमित्ताने कापले गेले यांच्या सरकारमध्ये. आता अमृतचाही गाजावाजा करताय, पण अमृत योजना चंद्रपूर शहरात येणार नाही कारण तिचं अर्धवट इस्टिमेट. अहो दत्तनगरचे रहिवासी काय म्हणतात ते ऐकून घ्या. गोरगरिबांच्या वस्तीतला महापौरांनी रस्ता पडवला, दुसऱ्या वार्डात नेला कारण की त्यांच्या पतीला तिकडे निवडणूक लढवायची होती. आणि दुसरीकडे 20 वर्ष झाले लोढिया मॅडम तिथे नगरसेविका आहेत, नगराध्यक्ष पण होतात. त्यांनी एकदाही रस्ता दत्तनगरला दिला नाही. स्वतःच्या घरासमोर 3 वेळा रस्ते बांधले, 3 वेळा रस्ते स्वतःच्या घरासमोर बांधले. ही वस्तुस्थिती आहे. आमच्या महानगरपालिकेची शोकांतिका ही आहे का इथे जे आता जसं वजलकर सरांनी सांगितलं का पार्टी पक्ष अशा लोकांना तिकिटा देतात कारण का आमच्या इथे विकास 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 जो तो विकास विकास म्हणतो, पण चंद्रपुराच्या ह्या विकासाचं लेकरू कुपोषित काऊन आहे हेच आम्हाला समजत नाही. कारण का येतं सगळे तिथे गेले सत्य का ते नगरसेवकाचे सीधे कॉन्ट्रॅक्टर होतात आणि त्यांचा निधी आला की तरबूज कटेंगा तो सब में बटेंगा हे घोषवाक्य आहे. सगळे मिळून वाटून सगळे खातात ना, जय श्री राम म्हणतात. मैडम ने बोले कि है ना सर को चंद्रपुर के बारे में कुछ पता नहीं है, तो मैं मैडम से इतना ही पूछना चाहूंगा. सर को ठीक है पता नहीं है, आप इतने साल से सत्ता में थे चंद्रपुर में, अभी 2.5 साल हुई है महानगर पालिका में हमारी सत्ता आई है, तो फिर इतने साल से आपकी सत्ता रही तो फिर चंद्रपुर का विकास क्यों नहीं हुआ? ठीक आहे, चंद्रपूर का विकास क्यों नहीं हुआ? या शहरामध्ये चांगलं आरोग्य राहावं याकरिता आम्ही या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज मंजूर केलं आणि या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून 600 कोटी रुपयाचं अत्याधुनिक मेडिकल कॉलेज आम्ही सुरू करत आहोत. मी यांना सांगू इच्छितो 15 वर्ष आपण सत्तेमध्ये होता तेव्हा मंजूर केलं नाही, मंजूर आम्ही केलं आणि 600 कोटी रुपयाचं नवीन इमारती सुरू होतात. नाही हा एक मिनिट मी येतो ना. तुम्ही बसलात तर मी येईन ना विचारायला. तुम्ही बसलात तर मी विचारायला येईल. बसा खालती बस. और तुम्ही आप नीचे बैठेंगे तो मैं जान सकता हूँ, आप नीचे बैठेंगे तो बोलने के लिए दूंगा ना. आप शांति से बोले, शांति से बोले, शांति से बोले. यांनी जो मुद्दा उपस्थित केला मेडिकल कॉलेज यांनी आणलं हे सरासर भाजपवाले खोटं बोलत आहे. मेडिकल कॉलेज हे न्यायालय प्रक्रियेतून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश बाबूजी पुगलिया यांनी न्यायालय प्रकरण लढा लढून आणलेला आहे. मेडिकल कॉलेज ह्या चंद्रपूर शहरामध्ये आवश्यकता होती ही माननीय नरेशभाऊ पुगलिया यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी घोषित केलं आणि घोषित झाल्यानंतर
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज हिर यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे ते कॅन्सल झालं होतं. परंतु काँग्रेसला उच्च न्यायालयामध्ये जाऊन उच्च न्यायालयातून मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे भाजपवाले हे श्रेय घेतात. खोटं बोला पण रेटून बोला. ठीक आहे, ठीक आहे. साईबाबा वार्डामध्ये हवेली गार्डन हा एरिया आहे. हिरे नदीच्या काठावर बसलेला आहे आणि त्यांचे मेंबर श्रीमती लोढियाताई आणि वाढी आहेत. तर तिथे प्रश्न कोणते आहेत? 3 महत्वाचे. एक नाली, रोड आणि नळाचा पाणी, हे 3 अपुरे आहेत. नालीची तिकडची व्यवस्था बघा. माझ्याच घरापुढे जो 120 मीटरचा रस्ता आहे त्यापैकी 20 मीटरचा रस्ताच नाही आहे. बिलकुल. मी सतत 20 वर्षापासून नगरसेविका आहे आणि मी काम करते आहे, म्हणूनच मला जनता निवडून देत आहे. एखादा विरोधक बोलत आहे म्हणून ती सत्य परिस्थिती नाही. हवेली गार्डनला तुम्ही गेल्या 2.5 वर्षाच्या आधी गेला असतात, तिथे पूर आला होता. मी आधीच सांगितलं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी पूरग्रस्त निधी दिल्यामुळे आज पूर्ण हवेली गार्डनला, ज्या मॅडम बोलल्या त्यांच्या घरासमोर सुद्धा मी. बर ठीक आहे. या ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की 2.5 वर्षामध्ये विकास होतोय. एखादी गाडी 120च्या स्पीडने चालवण्याची क्षमता असलेली गाडी, जुना व्यक्ती 20च्या स्पीडने चालवत होता, आम्ही आता 30च्या स्पीडने चालवतोय. म्हणजे आम्ही खूप विकास करतोय असं नाहीये. खूप बोला ना. म्हणून माझं असं म्हणणं आहे या ठिकाणी प्रामाणिकतेनं काम करण्याची आवश्यकता आहे. अतिशय चांगला आणि गमतीशीर मुद्दा सांगतो की सगळेजण पार्किंग अतिक्रमण असं पार्किंग संदर्भात इथे प्रश्न मांडत होते. महानगरपालिका शासनाच्या जमिनी कशा लुटतात आणि खासगी व्यावसायिकांच्या घड्यात कशा घालतात मी तुम्हाला सांगतो. इथे कृषी विभागाचं जिल्ह्यातलं महत्वाचं कार्यालय आहे. कमीत कमी ते 15 एकरमध्ये ते कार्यालय आहे. त्याच्यातली 2 एकर जागा चिल्ड्रन पार्कच्या नावाने महानगरपालिकेनं 2010 मध्ये तेव्हा नगरपालिकेमध्ये त्यांनी मागितली आणि ती जागा नंतर खासगी ट्रॅव्हल्स मालकांच्या घशात घातली. अजूनही तिथे चिल्ड्रन पार्क उभं झालेलं नाही. आता कृषी भवन मोठं बांधलं, त्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना तिथे जायसाठी जागा नाही. त्या कृषी विभागाच्या कार्यालयात नवीन नवीन प्रयोग होतात. त्या धुळीमुळे त्या प्रयोगांवर इफेक्ट होऊन राहिला. मला या सगळ्या याच्यातनं काय कळलं माहितीये, चंद्रपूरचे अनेक किस्से मी ऐकले होते, पण त्याच्यात आता 3-4 किस्स्यांची भर पडली. एक तर कृषी विभागाला जागा नाही, तिकडे उद्यानालाही जागा नाही, रस्ताच गायब होतो आणि 120 फुटाच्या रस्त्यामध्ये 20 फुटाचं गटारच असतं आणि रस्ता जो असतो तो शोधायला लागतो. अजब आहे. मला शेवटचा प्रश्न आहे, कारण तुम्हालाही परत जायचंय. मला सांगा की तुम्ही अशी 2 आश्वासनं द्या की जी तुम्ही 100% पूर्ण कराल. सगळ्यात महत्वाचं, नाल्या या नियमितपणे साफ होणार. आणि शाळेच्या दुरुस्ती आम्ही स्वतः शाळेची दुरुस्ती केली. या शहरात तुम्हाला एक गोष्ट अजून माहिती नाही, माहिती केली तर आश्चर्य वाटेल. महानगरपालिकेची स्मशानभूमीच नाही आहे. आम्ही लोकसभा भूमी आता बांधली आणि ती 50% पूर्ण पण केली आहे. 2 महिला महापौर झाल्या, काँग्रेसची झाली, दुसरी भाजप झाली. पुरुष नगरसेवक असताना सुद्धा वारंवार सांगितलं की महिलांसाठी प्रसाधनगृह शहरात कुठेच नाही. ते सर्वात पहिले आम्ही पूर्ण करू. इथून या चंद्रपूरची ओळख दिली या दोन्ही पक्षांनी की महिलांसाठी प्रसाधन, पुरुषांसाठी सोडा. काय स्वच्छ भारत मिशनचा नारा आणि चंद्रपूरच्या ज्या पाणी पुरवठ्यासाठी 20 वर्षापासून सातत्याने ती पूर्ण करू. पहिले आम्ही महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा शिक्षणाचा दर्जा उंचावू, कॉन्व्हेंटच्या दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी देऊ. दुसरी गोष्ट आम्ही करू की महानगरपालिकेच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा 2 लाख रुपयाचा अपघाती विमा आम्ही. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये सर्वात सुंदर शहर म्हणून चंद्रपूरचं नाव घेईल. एवढं सर्वात सुंदर शहर आम्ही या महानगरात करणार आहोत. बरं. या महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तर हा जो करवाढ झालेला आहे तर सर्वप्रथम आम्ही हा करवाढ जुन्या दराने करू. दुसरं असं की मी एक महिला म्हणून सार्वजनिक जागेवर महिलांसाठी मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक स्वच्छ सुंदर असे सार्वजनिक शौचालय करण्याचा प्रयत्न करू. या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा एक आश्वासन दिलंय की लोकांना पाणी मिळेल. याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलंय की भुयारी गोटारी योजना पूर्ण करू. याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एक आश्वासन दिलेलं आहे की अतिक्रमण होणार नाही. याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आश्वासन दिलं की राज्य सरकारचा निधी आला की तो तुमच्यापर्यंत आणू. मला खरं तर असं वाटतं की चंद्रपूरची जनता सुज्ञ आहे. चंद्रपूरच्या जनतेला अधिक सुज्ञ व्हावं लागेल. जर का आपले लोकप्रतिनिधी आपल्या शहराचा विकास करत नसतील तर असा कोण लोकप्रतिनिधी निवडायचा की जो खरंच आपल्या शहराचा विकास करेल, याचा विचार चंद्रपूरकरांनी करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा इतिहासाची खूप मोठी
अशी पाठराखण असलेलं हे शहर पुढच्या काही काळात कदाचित छोट्या मोठ्या गोष्टींनी किंवा पक्षांतर्गत राजकारणाने बदनाम व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा बाहेर पडा, मतदान करा. मतदान हा तुमचा हक्कच नाही तर मतदान हे तुमचं कर्तव्य सुद्धा आहे. हे सगळे चंद्रपूरकर या चर्चेमध्ये सहभागी झाले. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पाहत राहा ABP माझा.